नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र या विषयाचा बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, बोर्डाचा पेपर कसा असणार आहे, कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला प्रश्नपत्रिका आपल्या हातामध्ये आल्यानंतर आपण काय करायचं आहे की दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सर्वात आधी वाचून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत। इतर सूचना दिलेल्या आहेत। सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे। उजवीकडील अंक गुण दर्शवितात। प्रत्येक नवीन प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत। यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला असतो, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून विधाने पुन्हा लिहा। या ठिकाणी पहिले विधान दिलेले आहे, घरगुती हिंसेचा कायदा रिकाम्या जागा साली पारित करण्यात आला। पर्याय आहेत 1995, 2005, 2011। तर यामध्ये अचूक पर्याय आहे 2005। यानंतरचे विधान आहे, 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या रिकाम्या जागा भागात आढळते। पर्याय आहेत पश्चिम, मध्य, दक्षिण। तर अचूक पर्याय आहे मध्य। यानंतर पुढील विधान आहे, राष्ट्रीय एकात्मतेच्या वृद्धीसाठी रिकाम्या जागा आवश्यक आहे। पर्याय आहेत भाषावाद, आर्थिक विकास, प्रांतवाद। तर यामध्ये योग्य पर्याय आहे आर्थिक विकास। यानंतरचे विधान आहे, कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यास रिकाम्या जागा म्हणतात। पर्याय आहेत औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, अंकीकृत रूपांतर। तर अचूक पर्याय आहे अंकीकृत रूपांतर। यानंतर पाचवे विधान आहे, सन 1980 मध्ये रिकाम्या जागा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शेतकरी संघटनेची स्थापना झाली। पर्याय आहेत शरद जोशी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे। तर अचूक उत्तर आहे शरद जोशी। यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला ब असतो, प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। हा जो प्रश्न आहे 5 गुणांसाठीचा असतो। यामध्ये आपल्याला गट दिलेले असतात आणि प्रत्येक गटामध्ये 4 जोड्या दिलेल्या असतात। त्या 4 जोड्यांपैकी एक जोडी जी आहे ती चुकीची असणार आहे। तर ती चुकीची जोडी ओळखून आपल्याला त्यामध्ये दुरुस्ती करून ते पुन्हा लिहायची असते। चला तर यामध्ये पहिला गट पाहूया। यामध्ये पहिली जोडी आहे, चरस, मादक पदार्थांचे सेवन, हिंसक चित्रपट, आंतरजालांचे व्यसन, सेल्फायटिस, अंमली पदार्थांचे व्यसन, देशी दारू, मद्याचे व्यसन। तर यामध्ये जी चुकीची जोडी आहे तर ती क, सेल्फायटिस, अंमली पदार्थांचे व्यसन ही जोडी चुकीची आहे। तर बरोबर जोडी जी आहे ती याप्रमाणे असणार आहे, सेल्फायटिस, सेल्फी काढण्याची अदम्य उर्मी। यानंतर दुसरा गट आहे, त्यामधील पहिली जोडी आहे, अहिंसा, जैन धर्म, आस्तिक, ख्रिस्ती तत्वज्ञान, 4 आर्यसत्ये, बौद्ध धर्म, नास्तिक, चार्वाक दर्शन। तर यामध्ये चुकीची जोडी आहे ब। तर बरोबर जोडी याप्रमाणे असणार आहे, आस्तिक, हिंदू धर्म। यानंतर तिसरा गट आपण पाहणार आहोत, सर्वाधिक लोकसंख्या ग्रामीण समुदाय, सर्वाधिक साक्षरता शहरी समुदाय, सर्वाधिक दारिद्र्य ग्रामीण समुदाय, सर्वाधिक निरक्षरता आदिम समुदाय। तर यामध्ये पहिली जी जोडी आहे तर ती चुकीची आहे। तर बरोबर याप्रमाणे असणार आहे, सर्वाधिक लोकसंख्या शहरी समुदाय। यानंतर चौथा गट आहे, पाश्चात्य नकल करणे, आधुनिकीकरण, शहरांची वाढ, शहरीकरण, उत्पादनात वाढ, औद्योगिकीकरण, तंत्रज्ञानाचा संपूर्ण रूपांतरणासाठी केलेला उपयोग, अंकीकृत रूपांतर। तर यामध्ये चुकीची जोडी आहे पहिल्या क्रमांकाची, पाश्चात्य नक्कल करणे। तर याला आधुनिकीकरण असे नाही म्हणत, तर त्याला पाश्चिमात्यीकरण म्हणतात।
म्हणून बरोबर असणार आहे पाश्चात्य नकल करणे, पाश्चिमात्यकरण. यानंतर पाचवी जोडी आहे, यामध्ये पाचवा गट आहे. यामध्ये पहिली जोडी आहे भाषेवर आधारित संघर्ष, भाषावाद. धर्मावर आधारित संघर्ष, दहशतवाद. जातीवर आधारित संघर्ष, जातीयवाद. प्रदेशावर आधारित संघर्ष, प्रदेशवाद. तर यामध्ये चुकीची जोडी आहे ब, धर्मावर आधारित संघर्ष, दहशतवाद असं आपल्याला दिलेलं आहे. तर बरोबर जोडी याप्रमाणे असणार आहे धर्मावर आधारित संघर्ष, संप्रदायवाद. यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला क असतो, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. 5 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो. यामध्ये चौकटीमध्ये आपल्याला विधान दिलेले आहेत. चौकटीमध्ये आपल्याला काही माहिती दिलेली आहे आणि त्यावर आधारित खाली आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत. तर ते यामध्ये आपल्याला योग्य पर्याय जो आहे तो निवडायचा आहे. प्रश्न पहिला आपण यामध्ये पाहू. आपल्याला चौकटीमध्ये दिलेला आहे S.A. डांगे, सरला देवी, मेधा पाटकर आणि यावर आधारित पहिले विधान आहे नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व. तर आपल्याला माहीत आहे नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केलेले आहे, तर मेधा पाटकर. म्हणून आपल्याला पहिलं जे विधान आहे त्याचं उत्तर येणार आहे मेधा पाटकर. यानंतर दुसरे विधान आहे कामगार संघटना चळवळीतील योगदान. तर याची जोडी येणार आहे किंवा याचं जे उत्तर आहे ते येणार आहे S.A. डांगे. यानंतर दुसरा प्रश्न आहे चौकटीमध्ये आपल्याला दिलेला आहे अंमली पदार्थ, पितृप्रधान पद्धती, लिंगभेद आणि यावर आधारित पहिले विधान आहे उभयलिंगी व्यक्तींना भेडसावणारी समस्या. तर यासाठी योग्य पर्याय आहे पितृप्रधान पद्धती. यानंतर दुसरे विधान आहे यांच्यामुळे शारीरिक अस्वास्थ्याच्या समस्या येऊ शकतात. तर यासाठीची संज्ञा आहे अंमली पदार्थ. यानंतर तिसरा प्रश्न यामध्ये चौकटीत दिलेला आहे चेतनावाद, जीवात्मवाद, निसर्गवाद. यावर आधारित पहिले विधान आहे पूर्वजांच्या आत्म्याचे पूजन. तर यासाठी संज्ञा वापरतात जीवात्मवाद. यानंतर दुसरे विधान आहे निर्जीव वस्तूंवरील श्रद्धा. तर यासाठीची संज्ञा आहे चेतनावाद. यानंतर चौथा प्रश्न आहे यामध्ये चौकटीमध्ये दिलेला आहे मदरसा, खानवा, अबुल फजल. यावर आधारित पहिले विधान आहे मशिदीशी संलग्न असणारी उच्च शिक्षण संस्था. तर ही आहे मदरसा. यानंतर दुसरे विधान आहे अकबर बादशहाचा विद्वान वजीर. तर अचूक पर्याय आहे यामध्ये अबुल फजल. यानंतर पाचवा प्रश्न आहे चौकटीमध्ये दिलेला आहे शहरीकरण, औद्योगिकीकरण, अंगीकृत रूपांतर. यावर आधारित पहिले विधान FIJCच्या प्रवेशांसाठी महानगरामधील संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या प्रक्रिया. तर यासाठी संज्ञा आहे अंगीकृत रूपांतर. यानंतर दुसरे विधान आहे उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण. तर याला काय म्हणतात औद्योगिकीकरण. म्हणून दुसऱ्याचं संज्ञा जी आहे ती आहे औद्योगिकीकरण. यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला ड असतो अधोरेखित शब्द दुरुस्त करा आणि विधान पूर्ण करा. हा प्रश्न 5 गुणांसाठीचा असतो. चला तर पाहूया. यामध्ये पहिले विधान दिलेले आहे वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना तत्कालीन बॉम्बेत झाली. तर अधोरेखित जो शब्द आहे तो आहे बॉम्बे. तर त्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करायची आहे. तर दुरुस्ती याप्रमाणे असणार आहे वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना तत्कालीन मद्रास येथे झाली. बॉम्बेच्या जागी आपल्याला लिहायचं आहे मद्रास. यानंतर दुसरे विधान दिलेले आहे अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस हे व्यसनाधीन व्यक्तीला मदत करते. तर अधोरेखित केलेलं आहे अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस हे सर्व अधोरेखित केलेलं आहे. तर येथे येणार आहे व्यसनमुक्ती केंद्र. व्यसनमुक्ती केंद्र हे व्यसनाधीन व्यक्तीला मदत करते. यानंतर तिसरे विधान आहे सर्वधर्म समभाव भारताची एकतेची संकल्पना दर्शवितो. अधोरेखित शब्द आहे एकतेची.
तर आपल्याला दुरुस्ती करायची आहे त्यामध्ये. तेथे येणार आहे विविधतेत एकतेची. यानंतर चौथे विधान आहे थिओसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात महात्मा गांधींचा पुढाकार होता. तर यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे महात्मा गांधींचा. तर मित्रांनो, या ठिकाणी उत्तर काय असणार आहे ते आपण मला कमेंट करायचं आहे. चला, यानंतर पाचवे विधान आपण पाहूया. शहरी समुदायातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्पित स्वरूपाचे असते. अधोरेखित शब्द आहे अर्पित. तर या ठिकाणी दुरुस्ती करायची आहे. इथे येणार आहे अर्जित. शहरी समुदायातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्जित स्वरूपाचे असते. यानंतर प्रश्न दुसरा असतो टिपा लिहा. 8 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला 2 टिपा लिहायच्या आहेत. यामध्ये पहिला प्रश्न आहे आदिम समुदायाच्या समस्या. दुसरा आहे पूर्व वैदिक काळातील शिक्षण व्यवस्था. तिसरा आहे भारतातील भाषिक विविधता. यानंतर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न तिसरा असतो फरक स्पष्ट करा. 12 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. 3 प्रश्न आपल्याला यामध्ये सोडवायचे आहेत. यामध्ये पहिला आहे पाश्चिमात्यीकरण आणि आधुनिकीकरण. दुसरा आहे सामाजिक समस्या आणि वैयक्तिक समस्या. तिसरा आहे कामगार चळवळ आणि शेतकरी चळवळ. चौथा आहे प्रादेशिकतावाद आणि भाषावाद. पाचवा आहे भ्रमणध्वनीचे व्यसन आणि अंमली पदार्थांचे व्यसन. तर यापैकी फक्त आपल्याला 3 जे आहेत तिघांची उत्तरं लिहायची आहेत. यानंतर प्रश्न चौथा असतो खालील संकल्पना सोदाहरण स्पष्ट करा. आपल्याला फक्त 2च यापैकी सोडवायचे आहेत. 8 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये पहिली संकल्पना दिलेली आहे सामाजिक कायदे. 2 संप्रदायवाद. 3 अनिर्बंध. यानंतर प्रश्न 5वा असतो संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे 19व्या शतकातील स्त्रीवादी चळवळीपुढील महत्त्वपूर्ण आव्हाने. तर 4 आव्हाने आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर ते याप्रमाणे आहेत. संयुक्त कुटुंब, पुरुषप्रधान समाज, शिक्षणाचा अभाव, धार्मिक रूढी परंपरा. यानंतर प्रश्न 5वा ब आहे खालील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. म्हणजे या ठिकाणी विधान आपल्याला चूक की बरोबर एवढंच सांगायचं नसून त्याचं कारणसुद्धा लिहायचं आहे. 8 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. तर आपल्याला कोणतेही 2 लिहायचे आहेत. यामध्ये पहिले विधान आहे बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागांमध्ये पसरला गेला. 2 एखाद्या व्यक्तीची वेशभूषेची पद्धत त्याच्या आधुनिकतेची उंची ठरवते. 3 भारतातील सामाजिक चळवळीत कोणत्याही त्रुटी नाहीत. यानंतर प्रश्न 6वा आहे खालील उतारा वाचा व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांचा प्रश्न आहे. मित्रांनो, आपल्या समाजशास्त्र या विषयाचं जे पुस्तक आहे तर त्यामध्ये पुस्तकाच्या शेवटी आपल्याला काही उतारे दिलेले आहेत. तर त्यापैकीच उतारे इथं आपल्याला येतात. तर यावर आधारित प्रश्न दिलेले असतात. तर जो दिलेला उतारा आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरेही लिहायची आहेत. प्रश्न ब यामध्ये आपले मत नोंदवा अशा प्रकारचा असतो आणि यामध्ये एकच प्रश्न लिहायचा असतो. 2 आपल्याला दिलेले असतात. यानंतर प्रश्न 7वा आहे खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. 10 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे पारंपरिक समाज रूढी, परंपरा आणि श्रद्धांना अनुसरून वागणारा असतो. हे विधान कुटुंब किंवा धर्मव्यवस्थेच्या संदर्भात उदाहरणे देऊन स्पष्ट करा. पारंपरिक समाजात बदल घडवून आणण्याच्या 3 मार्गावर चर्चा करा. अशा प्रकारचा दीर्घोत्तरी स्वरूपाचा हा दीर्घोत्तरी उत्तर आपल्याला याचं लिहायचं आहे. दीर्घोत्तरी अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यानंतर दुसरा प्रश्न यामध्ये आहे आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सामाजिक समस्या का आहेत यावर चर्चा करा. शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारे योग्य सामाजिक आर्थिक उपाय सुचवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे समाजशास्त्र या विषयाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.